मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मिरज पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली असून सभापतीपदी भाजपच्या राणी भोरे तर उपसभापती शिंदे शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची बिनविरोध फेरनिवड झाली. भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करत खासदार विशाल पाटील यांना दणका दिलाय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर 10 मार्च रोजी झालेली सभापती उपसभापती निवड शिंदेच्या गटाच्या एका सदस्यांच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीने जिंकली होती. या पदाधिकारी निवडीबाबत श्रीमती भोरे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत एका सदस्याचे अपहरण झाल्याने झालेली पदाधिकारी निवड रद्द करत विभागीय आयुक्तांनी फेरनिवडीचे आदेश दिले होते. या आदेशावर करण्यात आलेले अपीलही फेटाळण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी राणी भोरे आणि उपसभापती पदासाठी ललिता शेजुळ यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार सुरेश खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील आदींनी अभिनंदन केलंय. पदाधिकारी निवडीवेळी मोठा राजकीय संघर्ष होईल अशी शक्यता गृहीत धरून पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीच्या माध्यमातून आज ही निवडणूक पार पडली. आम्ही बहिष्कार टाकतोय, आम्ही काय म्हणतोय, काही कारण दाखवतील पण नाचता येणं अंगण वाकडं अशा पद्धतीचा हा विषय झाला. काकाने सांगितलं की आमच्या बापापर्यंत जाण्याची मजरहिंदी केली. आम्ही म्हणत होतो संस्कार चांगले आहे, संस्कृती चांगली आहे, पण यांचे संस्कार पण नाही, त्यांची संस्कृती बिघडलेली आहे. आणि आता ह्या निवडणुकीमध्ये कोर्ट कचऱ्या झाल्या, आधी सगळ्या कोर्ट कचऱ्या झाल्या आणि कोर्टाने आणि मंत्रालयातून पण आपल्याला सगळ्यांना क्लीन चिट मिळाली, त्यांचे अर्ज फेटाळून लावले गेले. म्हणजे कोर्ट ही सत्यता जाणतं, जनता सत्यता जाणते, पण आम्ही काय तर करतो हे दाखवायचं आणि मग काय प्रकार घडले मागल्या निवडणुकीला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. असं आम्ही तर केलेलं नाहीये. पण आज आम्ही निशिकांत दादा राष्ट्रवादीचे नेते आहेत, बजरंगभाऊ शिवसेनेचे नेते आहेत, काका आहेत, मी आहे. त्यामुळं महायुतीचं एक प्रतीक असं आम्ही उभा करायचा निश्चित आम्ही प्रयत्न केलेला आहे. जर वर महायुती असेल तर खाली महायुती नांदली पाहिजे, त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार केला. आणि आज हा निकाल बिनविरोध ही पहिली असेल पंचायत समिती की ही बिनविरोध होती सभापती उपसभापतीची. त्यावरून विरोधकांनी समजून जायला पाहिजे की आता परिस्थिती काय झालेली आहे. काकानं सांगितल्या पद्धतीनं निश्चितच आम्ही आमची बाउंड्री किंवा आमचं काही सोडून आम्ही जायचा प्रयत्न कधीच केला नाही. पण तुम्ही जर सोडून चालला तर आम्ही त्या मार्गानंच आम्ही पण जाऊ हे आम्हाला सांगायचं आहे. आणि आज ह्या सभापती उपसभापती निवडीच्या माध्यमातून ज्या सदस्यांनी सगळ्या सदस्यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि आपल्या भाजपच्या सदस्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. सभापती उपसभापती दोन्हीही महिला आहेत, त्यांनाही आमच्या वतीने सगळ्या शुभेच्छा देतो. निश्चित इथून पुढं काम करत असताना पंचायत समितीचं काम हे चांगलंच होईल. त्यामुळं मी इथं आमदार आहे, त्यामुळं काम चांगलं होईल ह्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न असेल आणि तालुक्यातला विकास कसा साधता येईल यांच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या माध्यमातून यासाठी माझा भर असेल. धन्यवाद. तर माणसांना आभाळ ठेंगणं वाटायला लागलं आणि आमच्या सहकार्यांना मोठ्या राज्य मंत्रिमंडळातल्या काम करणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या बापापर्यंत पोहोचण्याची वेळ सुरू झाली. त्यामुळे हिसका दाखवण्याची वेळ ज्यावेळी आली त्यावेळी तो हिसका दाखवला. आमच्या सहकाऱ्यांच्या नेत्यांच्या बापापर्यंत जाऊन राजकारण सुलभ होणार नाही हे पुन्हा मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीनं दाखवून दिलं. आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश भाऊ आहेत, निशिकांत दादा आहेत, पलीकडे आमचे बजरंग भाऊ आहेत. सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुन्हा ही निवडणूक झाली. निवडणुकीला त्यांनी अर्ज भरला नाही, बहिष्कृत म्हणून या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतलेली दिसती. पण सत्ता बदल हा घडू शकतो. कोण कुठं आहे याच्यापेक्षा माणसं कोणाबरोबर आहेत हे पुन्हा या निमित्तानं दिसून आलेलं आहे.